नमस्कार, मी योगेश मोरताडे हातगाव कार्यालय भूमी अभिलेख मधून बोलतोय। आम्ही आज इथे जे जमलेले आहोत हे सर्व भूमी अभिलेख मधील कर्मचारी आहेत। हे सर्व शासकीय कर्मचारी आहेत जे की स्टेट गव्हर्नमेंट मध्ये आमचं ऑफिस येतं आणि महसूल विभागामध्ये आमचं हे कार्यालय येतं। तर भूमी अभिलेख ऑफिस म्हणजे काय नेमकं सर्वात अगोदर सर्वांना माहिती असताना सुद्धा परत एकदा सांगायची वेळ का आलेली आहे, कारण आमचा विभाग हा पूर्णपणे तांत्रिक विभाग आहे। आता तांत्रिक विभाग म्हणजे नेमकं काय आहे? जे काही शासनाचे सर्व काही प्रोजेक्ट होत असतात मोठे मोठे, मग रस्ते नाल्या असो, रोड असो, कोणते मोठे मोठे धरणं असू द्या, सर्व प्रोजेक्ट हे सर्वप्रथम आमच्या मोजणीवर होत असतात। नॅशनल हायवे किती मोठे नॅशनल हायवे असू द्या, ते आमची जोपर्यंत आमची मोजणी होत नाही तोपर्यंत त्या हायवेचं काम होत नाही। म्हणजे काय विषय काय होत आहे, सर्वप्रथम मोजणी आमची आणि आमच्या मोजणीवर डिपेंड असलेले जे काही इतर कार्यालय आहेत, PWD असतील, जलसंपदा असेल, नॅशनल हायवे असतील, हे कार्यालय सगळे तांत्रिक आहेत। पण आमचं भूमी अभिलेखचे जे बेसिक कार्यालय आहे तेच कार्यालय तांत्रिक मध्ये अजून नाही। हे आमचे कर्मचारी मरमर शेतात जातात, मोजण्या करतात, पण तरी सुद्धा त्यांना टेक्निकलचा पगार नाही। ते पगार कोणता घेतात तर एका क्लार्कचा पगार घेतात। असं का? सुरुवातीला शासनाने आम्हाला 15 प्रकरण मोजणी करण्याचं टार्गेट दिलेलं होतं। 15हून आता 18 मोजणी प्रकरण करायचं टार्गेट देते। तुम्हा सर्वांना माहितीच आहे एक मोजणी करायला किती वेळ लागतं, अख्खा एक दिवस जातं। सकाळी 9 वाजता घराच्या बाहेर निघालेला माणूस संध्याकाळी 6 वाजता कार्यालयामध्ये येतं आणि कार्यालयामध्ये आल्यानंतर सुद्धा इतर आणखी ऑनलाईनची कामं प्रलंबित असतात, ते पूर्ण करावे लागतात। आणि कालच्या बाईटमध्ये माननीय मंत्री महोदयांनी असं निवेदन दिलेलं आहे की मोजणीचं काम हे फक्त 3 मिनिटांमध्ये मोजणी होत असते म्हणून सांगितलं। मला सांगा मित्र, 3 मिनिटांमध्ये काय होते तुम्हालाही माहिती आहे। एखादा शॉर्ट व्हिडिओ सुद्धा 3 मिनिटांमध्ये बनत नाही, तर हे मोजणीचे एवढ्या भांडणाचे जे काही तक्रारीचे लोक असतात यांच्या मोजण्या कशा काय 3 मिनिटांमध्ये होतात? म्हणून मला आणि त्यांनी परत दुसरं हे सुद्धा सांगितलं की हे जे भूमी अभिलेख कार्यालय आहे, हे भूमी अभिलेख कार्यालय आम्ही आता आधुनिक तंत्रज्ञानाकडे नेत आहोत। मग तंत्रज्ञान हे तांत्रिक मध्ये येत नाही का? आज रोवर आलेला आहे, ड्रोन कॅमेरा आहेत, हे सर्व काही मंत्री महोदयांनी त्यांच्या बाईटमध्ये सांगितलेलं असताना सुद्धा त्यांना काय समजत नाही की या विभागाला तांत्रिक विभाग म्हणून घोषित करावा का? हे क्लरिकल मध्ये पेमेंट देतात आम्हाला। म्हणून आमच्या सर्व कर्मचाऱ्यांची मुख्यतः एकच मागणी आहे की तांत्रिक वेतन आम्हाला मिळालेच पाहिजे। मित्र, 2020 मध्ये मॅट कोर्टाने आम्हाला तांत्रिक वेतन द्या म्हणून शासनाला स्पष्ट सांगितलेलं असताना सुद्धा हे गेंड्याच्या कातडीचं सरकार अजून सुद्धा आम्हाला तांत्रिक वेतन का देत नाही? का ह्याच्या घरातून देईल का आम्हाला तांत्रिक वेतन? मागच्या वर्षी 2025 मध्ये सुद्धा आम्ही संप केलं होतं। त्या संपामध्ये मंत्री महोदयांनी स्पष्ट सांगितलं की बा 100 तुमचा हा जो प्रोग्राम आहे तांत्रिक वेतन लागू करण्याचा, हा आम्ही 100 दिवसाच्या आराखड्यामध्ये घेऊन आम्ही तुम्हाला 100 दिवसामध्ये तांत्रिक वेतन देऊन टाकू। 100 दिवस गेले, 150 दिवस गेले, ते दुसऱ्या वर्षी उजाडलं, तरी सुद्धा मंत्री महोदयांनी आमचं हे तांत्रिक वेतन आम्हाला लागू केलं नाही। आणि मुख्यतः मेन विषय सांगायचं म्हणजे जे आमचा हा जो भूमी अभिलेख विभाग आहे, भूमी अभिलेख विभाग हा मान्य जमाबंदी आयुक्त कार्यालय यांच्या अंतर्गत असून जमाबंदी कार्यालय हा अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरवर आलेला कार्यालय आहे। तरी सुद्धा त्यांनी 100 दिवसाच्या आणि 150 दिवसाच्या प्रोग्राम मध्ये आमच्याच कार्यालयाची मागणी का मंजूर नाही केली? मग काय आवश्यकता आहे? का हा शासन आम्हाला हे तांत्रिक वेतन देत नाही? म्हणून आमच्या सर्वांची मुख्यतः एकच मागणी आहे की तांत्रिक वेतन जर आम्हाला दिलं तर ठीक आहे, नाहीतर आम्ही जोपर्यंत सरकारचा GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही असंच धरणे आंदोलन देऊन इथं उभे राहू आणि तोपर्यंत आम्ही कोणीच कार्यालयामध्ये काम करणार नाही। तांत्रिक वेतन, तांत्रिक वेतन, एकच मिशन, एकच मिशन, नाही कुणाच्या बापाचं, नाही कुणाच्या बापाचं, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। नमस्कार, मी हेमलता चौडे, भूमी अभिलेख कार्यालय लोहा, जिल्हा नांदेड। आमचं पूर्वीपासूनच डिपार्टमेंट हे तांत्रिक आहे, पण आम्हाला वेतन हे कारकुनी मिळत आहे आणि त्या संदर्भात आम्ही आमचा संप चालू केलेला आहे। दिनांक 18 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2 दिवस आम्ही असहकार आंदोलन केलं। त्यानंतर
दिनांक 23 फेब्रुवारी पासून 27 फेब्रुवारी पर्यंत आम्ही सर्व पूर्ण जेवढा महाराष्ट्र आहे, जेवढ्या महाराष्ट्रामध्ये भूमी अभिलेखचे जेवढे काही कार्यालय आहे त्या सगळ्या कार्यालयातील महिला कर्मचारी असो, पुरुष कर्मचारी असो, शिपाई असो, पूर्ण कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा आंदोलन केलेलं आहे. त्यानंतर आम्ही आता 27 तारखेला पूर्ण महाराष्ट्रातील कर्मचारी सर्व मिळून आम्ही आमचं मुख्य जे कार्यालय आहे जमाबंदी आयुक्त इथे आक्रोश मोर्चा घेऊन गेलेलो आहे. सरकारचे कान उघडायसाठी आम्ही तिथे आक्रोश केला सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून की बा आम्हाला तांत्रिक वेतन द्या. त्याची पण आतापर्यंत अजून दखल घेण्यात आलेली नाही आहे. त्याच्यामुळं आम्ही अजून काल 2 तारखेपासून धरणे आंदोलन चालू केलेलं आहे की बा आता तरी सरकारला जाग येईल आणि सरकार आम्हाला तांत्रिक वेतन देईल. आमची जे पदभरती आहे तांत्रिक आहे, पण आम्हाला पदभरती तांत्रिक करून सुद्धा आम्हाला वेतन तांत्रिक देत नाही. आम्ही काम तांत्रिक करतो. आमच्या महिला सुद्धा आम्ही जसे पुरुष करतात तसंच आम्ही महिला सुद्धा खेड्यापाड्यात जाऊन शेतात रानावनात फिरून 40-40 एकरचे 30-30 एकरचे गट सर्वे नंबर मोजून आम्ही शेताची मोजणी करतो आणि आम्हाला तांत्रिक वेतन नाही. मग आम्ही काम काय करणार? तुम्हाला स्वतःलाच माहिती आहे. तुम्ही तुमचं प्रत्येक कोणतीही शासनाची योजना असली तर तुम्ही आमच्या डिपार्टमेंट शिवाय तुमची योजना पूर्णच होऊ शकत नाही. मग तुम्ही आमच्या मोजणीवर बाकीचं सगळं डिपेंड असते तुमचं, आणि मग आम्हाला तांत्रिक वेतन तुम्ही का देत नाही? आणि आता मंत्री बावनकुळे सर माननीय मंत्री महोदय यांनी सांगितलं 3 मिनिटांमध्ये तुम्हाला मोजणी करून देतो. जर 3 मिनिटात मोजणी करून देत असले तर आमचा दिवस कसा जाते? आम्ही मोजणी केल्यानंतर पण आम्ही सुट्टीच्या दिवशी बसून सुद्धा आम्ही काम करत आहे. ते काम करून सुद्धा आम्हाला इतर शासनाचे नवीन योजना येत आहे, ते शासन पण आमच्यावर लादत आहे. त्या योजना पण करावं लागत आहे. कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे आणि आमच्या कार्यालयामध्ये आम्हाला तांत्रिक वेतन नसल्यामुळे जेवढी काही नवीन भरती यायली टेक्निकलची इंजिनियर वगैरे जे मुलं मुली नवीन यायले आणि ते सगळे मुलं मुली नवीन वाले सगळे डिपार्टमेंट सोडून जात आहे पगार कमी आहे म्हणून. हाच कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटला गेला तर त्याला क्लास 2 चं पगार वेतन मिळत आहे आणि आमच्याकडे वेतन कमी असल्यामुळे आमच्याकडे का राहणार? ते कर्मचारी निघून चालले सगळे. आणि मग कर्मचारी कमी असल्यामुळे एका कर्मचाऱ्यावर 2-2, 3-3 पदाचं काम करावं लागत आहे त्याला, आणि पगार एवढा तुटपुंजा मिळत आहे. त्याच्यामुळे आमच्या कुटुंबाचं पालन पोषण करायला आम्हाला त्रास होत आहे. त्याच्यामुळे सरकारने आम्हाला लवकरात लवकर तांत्रिक वेतन लागू करावं. जर सरकारने तांत्रिक वेतन लागू केलं नाही आम्हाला तर आम्ही पुढचा आमचा अजेंडा मुंबई राहील. चलो मुंबई, चलो मुंबई. तांत्रिक वेतन आमच्या हक्काचं.